मोर्शी तालुक्यातल्या अंबाडा येथील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला। या आरोपीला अवघ्या 1 तासामध्ये पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळविले। प्राप्त माहितीनुसार मोर्शी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अंबाडा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम वासनकर कॉम्प्लेक्सच्या दुकानांमध्ये होते। रविवारी रात्री 1:30 ते 2 वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने एटीएममध्ये प्रवेश केल्याची माहिती हैदराबाद येथील विजिलन्स टीम ऑफिसच्या माध्यमातून अंबाडा येथील सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक विवेकानंद साबळे यांच्या भ्रमणध्वनीवरती मिळाली। अंबाडा येथील एटीएममध्ये अज्ञात चोरटा घुसला असून एटीएममध्ये कार्यान्वित असलेली सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे। शाखा व्यवस्थापक साबळे यांनी तात्काळ ही माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांना दिली। माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फरतडे यांना संजय सोळंके यांनी ही माहिती दिली। तात्काळ पोलिसांच्या चमूने अंबाडा गाठले। एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत असताना आजूबाजूचे नागरिक गोळा होईपर्यंत सदर चोरटा त्या ठिकाणी 4 फुटाचा सब्बल टाकून पळून गेला। सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सदर चोरटा हा कैद झाल्याने मोर्शी पोलिसांनी संशयित म्हणून संगम दीपक मोहोड राहणार अंबाडा यास अटक केली। भल्या पहाटे घटनास्थळी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस पथक डॉग स्क्वॉड घेऊन आले असता सदर डॉग स्क्वॉडने संगम मोहोड याचे घरी पोहोचला व मोर्शी पोलिसांनी त्याला अटक केली। सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धवन देशमुख, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक खरसान पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेली आहे। एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा संगम मोहोड याला सोमवारी मोर्शी न्यायालयामध्ये हजर केले असता मोर्शी पोलिसांनी त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोळंके यांनी विदर्भ न्यूजला दिली। 5 व 6 रात्री 6 सकाळी अंदाजे 1:30 वाजताच्या सुमारास माहिती मिळाली की सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम अंबाडा येथील कोणीतरी फोडण्याचा प्रयत्न करीत आहे। अशा माहितीवरून आम्ही त्वरित स्टाफसह तिथे रवाना झालो। जाऊन बघितले असता तेथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झालेला होता व त्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले होते। एक व्यक्ती तोंडाला बांधून तिथे एटीएम फोडताना त्यामध्ये आढळून आलेला होता। आम्ही त्वरित तपासाचे चक्र फिरवून तशा एसटीचा व त्या प्रकारचा व्यक्तीचा शोध घेतला असता एक संशयित मिळून आला। त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। अपराध क्रमांक 277/20 पोलीस स्टेशन मोर्शी येथे दाखल करण्यात आले असून आरोपी संगम दीपक मोहोड राहणार अंबाडा या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास चालू आहे। मोर्शी पोलीस हे घटनास्थळी पोहोचेपर्यंत सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी विवेकानंद साबळे, कृषी अधिकारी गायकवाड, विलास तडस, पोलीस पाटील सुनील चव्हाण, राहुल निमकर, गोलू जयस्वाल, गोलू लोखंडे, नितीन वासनकर, राजा केंडे, चंदन विश्वकर्मा आदी अंबाडावासी तेथे उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता संजय घारपवार व दत्तराज इंगळे यांचा हा वृत्तांत।